आज मराठा उपसमितीची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेतली। उपोषणाचा 6वा दिवस असल्यानं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आरक्षणाचा अंतिम निर्णय जाहीर करतील अशी शक्यता होती, पण तसं काहीच झालं नाही। कुणबी प्रमाणपत्राबाबत नेमलेल्या शिंदे समितीने आजपर्यंत काय काम केलं, सरकार एससीबीसी आरक्षणाबाबत काय भूमिका घेते याची माहिती देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद आटोपली। तर दुसरीकडे फडणवीसांनी मराठा आरक्षण पेटलेलं असतानाही छत्तीसगडला प्रचाराला जाण्याचा मार्ग निवडला। इकडे अजित पवार देखील डेंग्यूच्या निमित्ताने पत्रकार परिषदेला हजर नव्हतेच। झालंय काय तर उपोषणाचा 6वा दिवस आहे। जरांगे पाटलांची प्रकृती आता बिकट होत चालली आहे। दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठिकठिकाणी साखळी उपोषणं आंदोलनं चालू झाली आहेत। रोज या विषयावरून तरुण आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलायला लागले, तर गावबंदीमुळे नेत्यांना घरातनं बाहेर पडणं सुद्धा अवघड झालंय। एकीकडे आगामी लोकसभेसाठी भाजपसारखा पक्ष प्रचंड मोठ्या तडजोडी करतानाही दिसतोय, आणि दुसरीकडे आरक्षणाचा विषय इतका चिघळलेला असताना सुद्धा यावरती कोणताही ठाम निर्णय होत नसलेला दिसतोय। साहजिकच प्रश्न पडतो तो म्हणजे सरकार आरक्षणाचा विषय इतका का ताणतंय? मराठा आरक्षणाचं जरांगे पाटलांच्या उपोषणाचं सरकारला गांभीर्य कळत नाहीये का, की सरकारला खरंच आरक्षण द्यायचं नाहीये? नेमकं असं काय होतंय की सरकार मराठा आरक्षणाचा हा विषय मार्गी लावायला तयार होतच नाहीये? पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ। सुरुवात करूयात जरांगे पाटलांच्या मागणीपासून। सुरुवातीला मराठवाड्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावीत अशी जरांगे पाटलांची भूमिका आहे। आता जरांगे पाटलांची ही मागणी मान्य करण्यासाठी सरकारसमोर कोणत्या अडचणी आहेत त्या पहिल्यांदा पाहूयात। सरकार समोरची सगळ्यात मोठी अडचण आहे ती म्हणजे कोणत्या आधारावर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायची। त्यासाठी जरांगे पाटील हे पुरावे असल्याचं सांगत असले तरी सरकारला पुढे जाऊन हेच पुरावे कोर्टात दाखल करावे लागणार आहेत। त्यासाठी न्यायमूर्ती शिंदेंच्या अधिकारात सरकारने समिती सुद्धा नियुक्त केली आहे। या समितीने आजपर्यंत 1,73,00,000 कागदपत्र तपासलेली आहेत आणि यामधून 11,530 कुणबी कागदपत्रांच्या नोंदी मिळाल्याचं सांगण्यात आलंय। मात्र हा पुरावा सुद्धा पुरेसा पुरावा नसल्याचं सांगण्यात येत आहे। सध्या मराठा समाजाला कुणबी समाजाचा दाखला मिळतो, त्याला आधार असतो तो वंशावळीच्या नोंदी, जुन्या पिढीत आजोबा पणजोबा यांच्या दाखल्यावर असणारी कुणबींची नोंद, या आधारावरती तो मिळतो। मात्र जरांगे पाटलांची मागणी ही सरसकट मराठा समाजाला कुणबीची असल्यानं यावरती कायदेशीर प्रक्रिया करणं ही सरकार समोरची सगळ्यात मोठी अडचण ठरतीये। आता विषय हा इतक्यावरतीच थांबतो का? तर नाही। कास्ट व्हॅलिडिटी अर्थात जातीची वैधता तपासणं ही प्रमुख अडचण असणार आहे। सरकारने जरी कुणबी प्रमाणपत्र दिली तरी कास्ट व्हॅलिडिटी कशी होणार ही सुद्धा अडचण आहे। आता हा झाला टेक्निकल विषय, पण कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसमोर सरकारला येणारी दुसरी प्रमुख अडचण म्हणजे ओबीसी। पूर्वापार कुणबी तसेच मराठा समाजातला अंतर्गत विरोध झेलणं। महाराष्ट्रात ओबीसी समाजात यापूर्वी 350 जातींचा समावेश आहे। अशावेळी ओबीसी समाजाकडून कुणबी दाखले देण्यासाठी हा विरोध होताना दिसतोय। दुसरीकडे पूर्वापार कुणबी समाजात समावेश असणाऱ्या मराठा समाजात सुद्धा या मागणीला विरोध आहे। या पलीकडे जाऊन मराठवाडा सोडून असणाऱ्या उर्वरित मराठा समाजाचा सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध असलेला दिसतो। मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं तर मराठा आरक्षणाची मूळ मागणीच बॅकफुटला जाऊ शकते, इतर मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी अडचण होऊ शकते असं म्हणत मराठवाड्या व्यतिरिक्त इतर मराठे सुद्धा या मागणीला विरोध करताना दिसतात। अर्थात जरांगे पाटलांच्या मागणीला सुप्त विरोध हा मोठ्या प्रमाणात असल्यानं सरकारने राजकीय पातळीवरती ठाम निर्णय घेणं सुद्धा सध्या शक्य झालं नाहीये आणि त्यांना अवघड जाते असं दिसतंय। अशावेळी दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याचा। 2018 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात मिळालेलं मराठा आरक्षण हे पुढे सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही। त्यानंतर सरकार या निर्णयाबाबतीत देखील क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येतं। आज तसं सांगण्यातही आलं। हा निर्णय देखील कोर्टात असल्यानं साहजिकच सरकार आजच्या आजच किंवा उद्याच्या उद्या मराठा आरक्षणाची घोषणा करू शकत नाही। सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण नाकारताना 50% मर्यादा, अपवादात्मक परिस्थिती तसेच न्यायमूर्ती गायकवाड या समितीच्या मर्यादा या अधोरेखित केल्या होत्या। आता या परिस्थितीत जर केंद्र सरकारने हस्तक्षेप केला आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला तर तसं करता येतं, कारण पुन्हा एकदा कुणबी प्रमाणपत्राप्रमाणे 102वी घटना दुरुस्ती, राष्ट्रीय मागासवर्ग आयोग, अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करून 50% पुढे आरक्षण मर्यादा घेऊन जाणं असे अनेक मुद्दे असले तर इथे केंद्र सरकारची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते।
आता महाराष्ट्रातलं वातावरण इतकं चिघळलेलं असलं तरी केंद्राला यामध्ये हस्तक्षेप करायचा नाहीये. का तर केंद्राने मराठा आरक्षणासंदर्भात हस्तक्षेप केला तर इतर राज्यातल्या आरक्षणाच्या मागणीला जोर चढणार आहे. गुर्जर, पाटीदार, जाट, कापू अशा अनेक समाजांनी आरक्षणासाठी दीर्घकाळ लढा दिलेला आहे. ईडब्ल्यूएसचा निर्णय झाल्यानंतर अनेक राज्यातली ही आंदोलनं शांत झालेली. मग अशा वेळी मराठा आंदोलनाबाबत केंद्राने हस्तक्षेप केला तर उत्तरेतल्या राज्यांपासून पुन्हा आंदोलनाचं वारं वाहू शकतं. आणि त्यासाठी जरांगे पाटलांची मागणी आणि मराठा आरक्षणाचा विषय हा राज्य पातळीवरच सोडवावा यासाठी केंद्र सरकार अत्यंत आग्रही आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाची लाट ही जर केंद्रव्यापी झाली तर कोणत्याही पातळीवर सरकार पुन्हा निवडून येणं शक्य नाही याची जाणीव भाजपला आहे. त्यातही केंद्रीय पातळीवर सध्या ओबीसी समाजाला एकत्र करण्याची भूमिका ही काँग्रेसनं घेतलीय. त्यामुळे आरक्षणाचा विषय केंद्रीय होणं म्हणजे भाजपची केंद्रातनं हकालपट्टी होणं हे समीकरण फिक्स असल्याचं सांगण्यात येतं. थोडक्यात केंद्राने हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यानं मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर SC-BC संदर्भात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्याशिवाय राज्य सरकारकडे दुसरा पर्याय नसल्याचं दिसतंय. आणि हा पर्याय घेऊन जायचं असेल तर आज निर्णय घेतला आणि उद्या प्रश्न मार्गी लागला असं होणार नाहीये. साहजिकच कितीही आंदोलन चिघळलं तरी दोन्ही मागण्यांमध्ये असलेल्या मर्यादा या सरकारला अडचणीच्या ठरतायत. त्यामुळे आज किंवा उद्या किंवा परवा मराठा आरक्षणाची थेट घोषणा करता येईल असा पर्याय सरकार समोर असलेला दिसत नाहीये. साहजिकच आंदोलन ताणलं जातंय, तापलं जातंय. आता सरकार हे आंदोलन किती चिघळू देतं की तिसरा मार्ग यातून काढतं हे पाहणं महत्वाचं आणि गरजेचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? मराठा आंदोलनातून सरकार नेमका कसा मार्ग काढेल? यातनं खरंच लवकरात लवकर मार्ग निघेल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.